विठ्ठल पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल 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 विठ्ठल पांडुरंग काही झालं नाही ना तुला? काका काका वाघोबा आला होता. मी तर सुरकन झाडावर चढलो. पुरीला बी बोलत होतो पण ती नाही म्हणली. मी वासराला एकटं टाकून नाही येणार. पण आला की तो एकदम जवळ. पण पुरी घाबरली नाही. बोलली वाघोबा दादा मला खा. खरंच? मग विठुराची आण. खरंच असं म्हणाली आणि गेला वाघोबा माघारी. खरंच विठुरायास धावून आला. विठुराया तुझे उपकार कसे मानू तेच कळत नाही. पांडुरंग तूच पाठीराखा म्हणून उभा राहिलास रे बाबा. उमाई आपण कानूला घरी घेऊन जाऊया. बिचारीला खूप भूक लागली ग. जाऊया घरी घेऊन जाऊया कानूला. काय रे पांडू रानातून माझ्या आधी धावत सुटलास. ते हे चाड्या करायला ना? नाव सांगितलंस ना माझ्या आजीला? हो सांगितलं पण चुकली नाही बा केलेली. पुरीची नजर काढा हे सांगायला आलेलो. काय ग सखो? विठुरायाला घेऊन आल्यानंतर तुला काय बजावलं होतं? सांग काय बजावलं होतं? असं रानावनात एकटीनं जायचं नाही. पुन्हा जंगलात जायचं नाही. बजावलं होतं की नाही? आणि काय रे उमा शिवा जोडीनं काम करायला लागल्यानंतर वावरात काय जास्त तण मासत काय? परतायला सांज व्हायलाच हवी का? हे वासरू कुणाचं आणलं? ज्याचा असेल तो उद्या लाठ्या काठ्या घेऊन आला तर काय करायचं? कुणाहीसाठी आपला जीव पणाला लावाल? आणि काय रे तुम्ही सगळेच्या सगळे या म्हातारीला एकटीला टाकून जाता. या वासराला सोडवण्यासाठी जंगलात नरभक्षक वाघाच्या पुढे जाता. आजी अगं त्या वाघाने काही सुद्धा केलं नाही. ते दिसतच आहे की हातीपायी धड आलेत ना.
मोठी सांगते काय केलं नाही म्हणून. काही करायला हवं होतं का? तुम्ही उधळा तुमचे जीव. मग मी बसेन आबाई सारखी रडत बडबडत. नाही ग आजी, तसं नाहीये. पण बिचारा लहान ग वासरू जंगलात एकटा असे तर तू थांबली असतीस. बोलण्यात कोण हात धरेल तुझा? सांग ना, थांबली असतीस तू? नाही ना. काही लाडी गोडी लावू नकोस. कान धर आधी. हे लाड भोवतात शिवा तुझे. जसं काय तू लाड करतच नाही. आता काय आहे तुझं? आजी, आता मी हिला मंदिराजवळ नेऊ का? खूप भूक लागली बिचारीला. कुठल्या मातीची घडली आहेस कोण जाणे. एवढा ओरडा पडला तरी चित्तात वासराची भूक आहेच का अजून? जा बाई जा. मी नाही म्हटलं तरी तू ऐकणारच आहेस जशी. आणि आयशीला घेऊन जा बरोबर. माझ्याजवळ नाही हो एवढा मनाचा मोठेपणा. अप्पा काय म्हणतात ग उमाई? या काय या जसं केला याच्यासाठी केला अट्टहास. खरंच ग सखू. वासरू मग ते माझं असो नाहीतर गाईचं असो, सगळी कशी देवाचीच असतात. हरी, लेका खरंच घाबरला नाहीस? अरे म्या घाबरतोय भागाला. अरे महादेवच्या वासराला मी एकट्यानं नेलं जंगलामध्ये, वासराला बांधलं आणि मी एकटा परत आलो. हा, खरंच जर वाघ तुझ्या समोर आला असता आणि तुला खाल्लं असतं तर? अरे हट. अरे माझ्या समोर खरोखरचा वाघ आला असता ना तर म्या बी त्याच्या डोळ्यात डोळं घातलं असतं आणि वाघाची टरकली असती. अरे नखरुड्या, तू मला घाबरतेस वय? ते बी मांजराच्या आवाजानं? अरे काका, मांजराच्या आवाजाने घाबरता आणि म्हणता तुम्ही वाघाला घाबरणार नाही. अरे घाबरता काय? वाघ नाहीये, माझी काठी. पकडा की. मी तुम्हाला नाही गुपित सांगतो. माझा आजा म्हणतो, जो दगड आपण झाडाला मारतो तोच दगड आपल्या अंगावर येतो. अरे
मला शिकवतोस? लई शेंगा फुटली रे तुला. काय रे तू इथं कसा काय? कोणी सोडवलं कोणी तुला? अगं सखू कुठे? मी बोलवतो सखूला, पण समजा तो वाघ आला, तुमच्या गळ्याला दोर बांधून तुम्हाला झाडाला बांधलं तर? तिथून वाघ आला, तुम्ही झाडाला बांधलेले, 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 इथून 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 वाघ आला, तुम्ही झाडाला बांधलेले, तिथून वाघ आला, तुम्ही झाडाला बांधलेले, तिथून वाघ आला, तुम्ही झाडाला बांधलेले. पांडू, पांडू, वाटेने कोणी असं एकटं हसतं का? खूळ लागलं म्हणतील. अगं मला नाही, त्या हरी काकाला खूळ लागलंय. हरी काकाला? आता तू बघ, आपल्याला इथे बांधलं आणि कानूला वनात, मग त्याला शिक्षा नको का व्हायला? तुझ्या काळ्याने त्याला शिक्षा दिली. अजिबात नाही, माझा विठुराय कोणाला शिक्षा करत नाही. तूच काहीतरी आगाऊपणा केला असशील. बरं तसं समज, पण त्या हरी काकाची लईच मजा येते. पांडू, असं नाही करायचं. चल, मला हरी काका कुठे ते दाखव. विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल सोडवा 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 वाघ. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, 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 विठ्ठल विठ्ठल हरी काका, काय झालं तुम्हाला? असं का करताय तुम्ही? इथे काहीच नाहीये, तुमच्या गळ्याला दोरच नाहीये. हरी काका, घाबरू नका. ते वाघ होता ना. वाघ? इथे वाघ नाहीये. कुठे वाघ? गळ्यात दोर होता. बोललेलो ना, माझा जम्मन तू. जो दगड आपण झाडावर मारतो तोच दगड आपल्या अंगावर येतो. जे पेरतो तेच उगवतो. पांडू, हरी काका, पाणी हवंय तुम्हाला? मला का नको पाणी बिणी. काय का सकू, स्वतःला फार मोठी समजते का काय तू? अरे म्या नाही घाबरत वाघाला. हा अगं, म्या तर यांना दाखवत होतो की वाघ आले तर कसं होतं इथे. काय रे तुम्ही काय बघत बसल्या? चला लागा कामाला. झालं काय मिळालं?
बसवायचीच जात. किती बी प्रेमानं अंजारा गोंजारा, शेवटी नांगे मारणं हेच त्यांचं काम. काय र काळोखात काळी कृत्य करायला निघालायस का रे नाऱ्या? लपवते त्वांड. मला कसं ओळखलंस तू? अरे तुझ्या सावलीला भी चांगली ओळखू शकते मी. तसं बी एवढ्या काळोखात असं तोंड लपवून फिरायला गावात तुझ्यासारखं पापी दुसरं कुणी हाय का? पाप करणाऱ्यालाच असं तोंड लपवून फिरायला लागतंय. निघ जा, निघ. कर तुला काय हवं ते कर. एक गोष्ट लक्षात ठेव, तो बघतोय. अगं बाई, खिडक्या लावून घ्यायची विसरलेच. अगं काय भूत बीत बघितलंस का? काय किंचाळलीस कशाला? कोण आहे? इथं मी आहे. तिथं कोण आहे? मालकांचा आवाज. इथे चोरासारखे. इथे पण मीच आहे, सत्यभामा. इथं पण मीच आहे, मालक. भूत नसेल तर खवीस असेल. काठी घेऊन हण. अहो कोणी नाहीये दादा, झोपा तुम्ही. मालक तुम्ही इथे कशाला आलात? यांनी बघितलं तर काय होईल? अहो गप्पा बसा. कुड्या घेतल्यात ना जोश्यात? एक साधा सांगावं तुम्हाला धाडायला सांगितला होता, तो बी धड सांगता नाही आला तुम्हाला. लोणची आणि मुराळा घेऊन वाड्यावर सकू नाही आली. सकूची आजी आलती. असं कसं झालं? नेहमी ही कामं सकूच करते. अहो इतर ठिकाणी द्यायला जिन्नस टोपली तयार होते आणि ते सकूच घेऊन जाणार होती. असं मुद्दाम स्पष्ट सांगितलं असतं की सकूला वाड्यावर पाठवा, तर संशय आला असता ना. गप्प बसा. अरे आला तर आला, पण आम्हाला वाड्यावर सकूच यायला पाहिजे. पुन्हा जर सकूच्या ऐवजी कुणी आलं तर तुमच्या कुड्या हिसकावून घेईनच. पण पुढे मिळणाऱ्या सगळ्या सोन्यांच्या डागांना तुम्ही मुक्काल एवढं ध्यानात ठेवा. नाही 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 ना काय? हा म्हणजे हो, मी सगळं जिथल्या तिथे बघते मी. हा बाई घुबड असेल, घुबड मोठा घ्या आणि हाण त्याला. हो मालक, तुम्ही निघा इथून चटकन. मला कळलंय तुमचं म्हणणं, बघते मी. जा जा. सकूला वाड्यावर पाठवा असं सांगायला हवं आता.
कानू बाई सखू वासरापाशीच गेली असणार. भूक भागली नाही का तुझी? आणखीन दूध हवंय का? भूक नाही ग सखू, त्या आईला हाक मारते. कानू, आईची आठवण येते तुला? गाय पण नाही राहू शकत आणि वासरू सुद्धा नाही राहू शकत. दोघेही एकमेकांच्या बरोबरच असतात. उमय, बघ कसं अंबरते केविल वाना. सकाळच्या प्रहरी मी तुझ्या जवळ नव्हते तेव्हा तुझी अवस्था पण अशीच झाली होती ना. गाय वासरू पण मायलेकच असतात. कानू, नको नको रडूस. आपण तुझ्या आईला शोधूया. गब्बस, संपूर्ण रहाळात माझ्या समोर वरडायची कोणी हिम्मत नाही करत. आता गप बसतीस का कशात हे सारो? मी किती वाईट वागू शकतोय हे माझं मलाच ठाऊक नाही. बर जर का वरडलीस तर आता मी तुला सोडतच नाही. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, 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 विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. जंगलातून आलीस की नाही थोर? मग आई सुद्धा नक्की भेटणार. माझा विठुराया खूप दयाळू आहे. नको रडूसा.